Hello friends, we discuss about chapter number first, solid state. सॉलिड स्टेटमधलं आपण मागच्या लेक्चरला पाहिलं टाइप्स ऑफ सॉलिड. इन टाइप्स ऑफ सॉलिड, सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, विच वन इज फर्स्ट क्रिस्टलाइन सॉलिड अँड सेकंड वन इज ॲमॉर्फस सॉलिड. तर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड ह्या दोन्हींच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केल्या. त्याच्यावरचे तुम्ही MCQज सॉल्व केले. आता आजच्या लेक्चरचा पॉईंट आहे आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय सांगितलं आहे? 2 or more substance having same crystal structure is said to be आयसोमॉर्फस. म्हणजे ज्या वेळेस 2 किंवा 2पेक्षा अधिक जर सबस्टन्स असले आणि त्यांचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतोय. आता नेक्स्ट जो टॉपिक आपण पाहणार आहे क्युबिक स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर्स वगैरे किंवा ड्रॉ करताना किंवा ड्रॉ कसे करायचे, फेस सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड, त्याच्यानंतर ही क्युबिक स्ट्रक्चरचे पॉईंट झाले म्हणजे युनिट सेल. पण आता अगोदर फक्त काय क्रिस्टल स्ट्रक्चर. तर आयसोमॉर्फिझममध्ये काय सांगितलं आहे? जेव्हा 2 किंवा 2पेक्षा अधिक सबस्टन्स हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर इज सेड टू बी आयसोमॉर्फस. म्हणजे आता खाली एक्झाम्पल घेतलं आहे काय? ॲटॉमिक रेशो घेतला आहे NaF अँड MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि सोडियम फ्लोराईड. NaF आणि MgO याच्यामध्ये काय केलं आहे? सोडियमचा आणि फ्लोरीनचा ज्या टाईपमध्ये रेशो आहे किंवा सोडियम आणि फ्लोरीनचा जे 2 ॲटम्स किंवा एलिमेंट्स एकत्र येऊन NaF तयार झाला आहे आणि मॅग्नेशियमचा एक आणि ऑक्सिजनचा प्रत्येकी एक एलिमेंट्स एकत्र येऊन कोणता मॉलिक्यूल कंपाऊंड तयार झाला आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड. मग आता यांच्यामधला जो रेशो आहे एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे? ॲटॉमिक रेशो ऑफ NaF अँड MgO हॅव सेम ॲटॉमिक रेशो 1:1. म्हणजे सोडियमचा ज्यावेळेस आपण एक एलिमेंट घेतोय तर आपण फ्लोरीनचा पण एकच घेतला आहे आणि मॅग्नेशियमचा एक घेतला आहे आणि ऑक्सिजनचा पण प्रत्येकी काय घेतला आहे? एक घेतला आहे. म्हणजे इथं काय आहे? 2 वेगवेगळे सबस्टन्स आहेत. कोणता? सोडियम फ्लोरीन आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. 2 वेगवेगळे सबस्टन्स घेतलेत. सबस्टन्स नंबर 1 NaF अँड सबस्टन्स नंबर 2 MgO. याच्यामध्ये ते हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. कारण का? यांच्या दोघांचं जर क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं असलं तर त्याचं काय येईल? सेम क्रिस्टल स्ट्रक्चर येईल. कसं? कारण त्यांच्या दोघींचे पण प्रत्येकी जे एलिमेंट घेतलेली, जो सबस्टन्स पहिला सबस्टन्स तयार झाला आहे सोडियम फ्लोरीन आणि दुसरा सबस्टन्स तयार झाला आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. दोन्हींमध्ये काय केलं आहे? दोन्हींचं पण रेशो सोडियमचा आणि फ्लोरीनचा आणि मॅग्नेशियमचा आणि ऑक्सिजनचा म्हणजे 4 एलिमेंट मिळून आपले 2 सबस्टन्स तयार झाले आणि ह्या दोन्ही सबस्टन्सचा रेशो कसा आहे? 1:1. म्हणजे काय? त्याच्यामधले ॲटॉमिक रेशो जो आहे तो दोघांचा सेम आहे. म्हणून काय होतं आहे? 2 or more substance having same crystal structure. म्हणून काय येते? त्यांचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते कसं येईल? सेम येईल. कुणाचं? NaF आणि MgO. तर ह्या दोन्ही सबस्टन्सला मिळून किंवा यांच्यामध्ये जे तुम्हाला सायमल्टेनियस प्रॉपर्टीज दिसतात त्याला काय म्हणायचं? आयसोमॉर्फिझम. नेक्स्ट पॉईंट आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझममध्ये काय सांगितलं आहे? सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स ऑर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज सेड टू बी पॉलिमॉर्फस. आपण अगोदर आयसोमॉर्फिझममध्ये जेव्हा बघितलं, आयसोमॉर्फिझममध्ये काय सांगितलं आहे? 2 or more सबस्टन्स, त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे सबस्टन्स घेतले. एक्झाम्पल पण पाहिलं कोणतं? NaF आणि MgO. त्याच्या अगदी डिफरंट कुठे आहे? पॉलिमॉर्फिझममध्ये. याच्यामध्ये काय सांगितलं आहे? सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट 2 or more फॉर्म्स. जसं आपण पहिले 2 सबस्टन्स घेतले होते आणि त्याचं सेम क्रिस्टल, म्हणजे सपोज 2 सबस्टन्स जर घेतले तर त्याचं एकच क्रिस्टल स्ट्रक्चर येते. तर तसं पॉलिमॉर्फिझम मध्ये काय होतं आहे? त्याच्या इन्व्हर्स होतं आहे. इन्व्हर्स म्हणजे त्याच्या उलटं होतं आहे. म्हणजे सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट 2 or more फॉर्म्स ऑर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. सबस्टन्स हा एकच घेतलेला आहे पण त्याच्यापासून काय मिळतं आहे आपल्याला? 2 or more त्याचे अनदर फॉर्म्स मिळतात किंवा त्याचे 2 किंवा 2पेक्षा अधिक आपल्याला काय मिळतात? क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मिळतात. देन दिस फेनॉमेनॉन इज सेड टू बी पॉलिमॉर्फस.
आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. अँड पॉलिमॉर्फिझम मीन्स सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट टू ऑर मोर फॉर्म्स ऑर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. एका सबस्टन्सचे काय होतात, दोन किंवा दोनपेक्षा अधिक पार्ट तयार होतात किंवा त्याचे दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार होतात. दिस फेनॉमेनॉन इज सेड टू बी पॉलिमॉर्फस. फॉर एक्झाम्पल घेतले खाली सिलिका आहे. सिलिकापासून काय तयार होतं आहे, तीन त्याचे फॉर्म तयार झालेत. कोणता कोणता, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स अँड क्रिस्टोबेलाइट्स. हे तीन फॉर्म कशाचे झाले, सिलिकाचे. नेक्स्ट काय घेतलं आहे, कार्बन. कार्बनचे किती, पुन्हा तीन फॉर्म सांगितलेत. कोणते कोणते, डायमंड, ग्राफाइट अँड फुलेरिन. हे तीन फॉर्म कशाचे झाले, कार्बनचे. आणि सिलिकाचे काय, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स आणि क्रिस्टोबेलाइट्स. हे एक्झाम्पल झाले पॉलिमॉर्फिझमचे. आता याच्यातच तुम्हाला जसं आपण मागच्या वर्षी म्हणजे 11th स्टँडर्डला शिकलो आयसोबार्स, आयसोटोन्स, तर त्याच पद्धतीनं आता जेव्हा एका सबस्टन्सचे दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर होतात, त्याच्यामध्ये त्यालाच आपण म्हणू शकतो ॲलोट्रॉप्स. म्हणजे काय, ॲलोट्रॉप्सची डेफिनेशन दिली तुम्हाला. द ॲबिलिटी ऑफ सर्टन सबस्टन्स हॅव टू एक्झिस्ट इन मोर दॅन वन फिजिकल फॉर्म इन सेम फिजिकल स्टेट नोन ॲज ॲलोट्रॉप्स. जेव्हा एका फिजिकल किंवा सेम फिजिकल स्टेटमध्ये काय होतं आहे, सर्टन सबस्टन्स हॅव एक्झिस्ट मोर दॅन वन फिजिकल फॉर्म. एका सबस्टन्स किंवा आता कार्बन घ्या. कार्बन काय करतोय, सेम त्याच्या फिजिकल म्हणजे तिन्हींमध्ये पण त्याची स्टेट कोणती आहे, फिजिकल स्टेट किंवा फिजिकल प्रॉपर्टी सेम आहेत. कशामध्ये, डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिनमध्ये काय सेम आहे फिजिकल प्रॉपर्टी, कशाच्या, कार्बनच्या. पण त्याने काय केलं आहे, विच एक्झिस्ट किंवा कार्बन हॅव एक्झिस्ट मोर दॅन वन फिजिकल फॉर्म. त्याचे तीन फॉर्म तयार झालेत. कोणते कोणते, डायमंड, ग्राफाइट, फुलेरिन. अँड दिस स्टेट इज नोन ॲज ॲलोट्रॉप्स ऑफ एलिमेंट. हे काय झाले, कार्बनचे ॲलोट्रॉप्स झाले. कोणते कोणते, डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन. याच्यामध्ये तिन्हींमध्ये पण काय होतं आहे, कार्बन आढळून येतो आणि कार्बन आढळून येतो. त्याचबरोबर काय होतं आहे, तिन्हींमध्ये पण काय होतं आहे, कार्बनची फिजिकल जी स्टेट आहे ती कशी आहे, सेम आहे. फक्त काय आहे, कार्बनचे तीन वेगवेगळे रूप तयार झाले किंवा अपरूप आपण त्याला म्हणू शकतो. कोणता कोणता, डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन. हे तीन त्याचे पार्ट किंवा फिजिकल फॉर्म तयार झाले आणि यालाच किंवा ह्याच प्रोसेसला काय म्हणायचं, ॲलोट्रॉप्स ऑफ एलिमेंट किंवा ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. मग सपोज जर क्वेश्चन असला कार्बनचे ॲलोट्रॉप कोणते, तर काय आन्सर येईल, फुलेरिन, ग्राफाइट आणि डायमंड. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. जे आपण क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड हे दोन पार्ट बघितले. कशाचे, टाईप्स ऑफ सॉलिड. तीन स्टेट्स आहेत मॅटरच्या. कोणते कोणत्या, सॉलिड, लिक्विड, गॅस. पैकी आपण अभ्यास करतोय सॉलिड स्टेटचा. मग सॉलिड स्टेटमध्ये परत मेन त्याच्या दोन पार्ट सांगितले, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. आणि याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आपण आता काय पाहणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ज्याप्रमाणे सॉलिड्स दोन पार्टमध्ये डिवाइड केले गेलेत, त्याचप्रमाणे क्रिस्टलाइन सॉलिड हे 4 पार्टमध्ये डिवाइड केलेत. कोणते किंवा काय सांगितले, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू 4 कॅटेगरीज. मग पैकी फर्स्ट आहे आयोनिक क्रिस्टल, सेकंड इज कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, थर्ड वन इज मॉलिक्युलर सॉलिड अँड फोर्थ इज मेटॅलिक सॉलिड किंवा क्रिस्टल तुम्ही त्याला म्हणू शकता. मग आता पहिलं जर पाहिलं तर पहिलं काय आहे, आयोनिक क्रिस्टल. आयोनिक क्रिस्टलमध्ये काय सांगितलं आहे, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर चार्ज आयन्स विच हॅव कॅटायन अँड ॲनायन मे बी डिफर इन साईज. आता आयोनिक क्रिस्टल नावातच त्याचं काय अर्थ आहे, आयन्स म्हणजे काय, अर्थातच त्याच्यामध्ये काय असणार, दोन वेगळे अपोजिटली चार्ज आयन असणार. कोणते कोणते, एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयन आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह आयन. नेमली आपण त्याला काय म्हणतो, कॅटायन आणि ॲनायन. मग आता पहिलं काय सांगितलं, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर चार्ज आयन.
जे आयोनिक क्रिस्टलमध्ये जे पार्टिकल्स आहेत, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, त्याच्यामध्ये काय असतात, चार्ज आयन असतात. अँड विच हॅव कॅटायन अँड ॲनायन मे डिफर इन साईज. त्याच्यामध्ये काय होते, कॅटायन आणि ॲनायनची वेगळी वेगळी साईज किंवा डिफरंट साईज असू शकते. नेक्स्ट काय सांगितलं आहे, आयोनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल, दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. आयोनिक क्रिस्टलची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, सेकंड फर्स्ट काय सांगितली, त्याच्यामधले जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल आहेत ते कसे आहेत, चार्ज आयन आहेत. चार्ज आयन म्हटल्यानंतर काय येईल त्याच्यामध्ये, कॅटायन आणि ॲनायन. आणि पुन्हा काय सांगितलं आहे, कॅटायन अँड ॲनायन मे बी डिफर इन साईज, एकतर ते सेम साईजचे असू शकतात किंवा मे बी डिफरंट साईजचे असू शकतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितली, आयोनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल, हेन्स दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. आयोनिक क्रिस्टल जे असतात ते कसे असतात, हार्ड असतात, कठीण असतात, टणक असतात, आणि दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. त्यांचा मेल्टिंग पॉईंट जो असतो तो कसा असतो, व्हेरी हाय. नेक्स्ट काय सांगितलं आहे, दे आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, non-conductors of electricity in solid state, however they are good conductors when it dissolve in water or melt. ज्यावेळेस ते सॉलिड फॉर्ममध्ये असतात किंवा ज्यावेळेस ते स्थायू रूपात असतात त्यावेळेस ते काय असतात, नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्यांच्यामधून हीट किंवा इलेक्ट्रिसिटी वाहून नेली जाऊ शकत नाही, किंवा बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण ज्यावेळेस आयोनिक क्रिस्टल जर घेतले आपण आणि ते सपोज वॉटरमध्ये डिझॉल्व केले किंवा त्यांचा आपण काय केला, एक मेल्टेड फॉर्म तयार केला, तर मेल्टेड फॉर्म तयार केल्यानंतर त्याच्यामधून काय होऊ जाते, इझिली इलेक्ट्रिसिटी पास केली जाऊ शकते. म्हणजे काय, दे आर गुड कंडक्टर व्हेन इट डिझॉल्व इन वॉटर ऑर मेल्ट. नेक्स्ट थर्ड काय सांगितले, द पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन. आयोनिक क्रिस्टल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे चार्ज आले, कोणते कोणते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग आता ज्यावेळेस सेम चार्ज असतो त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतं. ज्यावेळेस सेम म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दोन इलेमेंट एकत्र येतील त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होईल का, नाही. ते कसे राहतील, त्यांचे आयन वेगवेगळे राहतील. म्हणजे आपल्याला आयन्स जर एखादा मॉलिक्यूल जर तयार करायचं किंवा एखादा कंपाऊंड तयार करायचं आहे त्याच्यामध्ये काय असतं, दोन अपोजिटली फोर्सचं अट्रॅक्शन असतं किंवा दोन अपोजिटली फोर्समध्ये काय असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाय असतो. मग आता याच्यामध्ये काय सांगितलं, द पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन. अपोजिटली चार्ज आयन किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह, किंवा आपण त्याला कॉमनली काय म्हणतो, कॅटायन आणि ॲनायन, यांच्यामध्ये काय असतं, दोन वेगवेगळे चार्ज असतात, कोणता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि त्यांच्यामुळं दोन वेगवेगळे किंवा अपोजिटली चार्ज आयन असल्यामुळं त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं, KCl, NaCl, K2SO4 एक्सेट्रा. KClमध्ये काय, पोटॅशियमवरती प्लस चार्ज येईल, क्लोरीनवरती मायनस चार्ज येईल. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईडमध्ये सोडियमवरती प्लस चार्ज, क्लोरीन हॅव निगेटिव्ह चार्ज. नेक्स्ट सेकंड काय सांगितलं आहे, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. दुसरा जो पॉईंट आहे, क्रिस्टलाइन सॉलिड्सचा पहिला टाईप बघितला आपण, आयोनिक क्रिस्टल. नेक्स्ट पॉईंट आहे कोणता, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. आता कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल पाहण्या अगोदर आपण मागच्या वर्षी किंवा 11th स्टँडर्डला असताना काय पाहिलं होतं, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, सहसंयोज बंध किंवा कोव्हॅलंट बॉन्ड कसं तयार होतो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस दोन वेगवेगळे एलिमेंट्स काय करतात, इलेक्ट्रॉन स्वतःचे शेअर करतात, आणि मग इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळं त्यांच्यामध्ये जो बंध तयार होतो किंवा जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. आता याच्यामध्ये काय दिलं आहे बघू, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन कोव्हॅलंट क्रिस्टल्स आर ॲटम्स. जसं चार्ज आयन कशामध्ये होते, आयोनिक क्रिस्टलमध्ये होते. म्हणजे आयोनिक क्रिस्टल किंवा आयोनिक सॉलिड कशापासून बनतात, आयन्सपासून बनतात किंवा अपोजिटली चार्ज आयन्सपासून बनतात. तसं कोव्हॅलंट क्रिस्टल कशापासून बनतात, ॲटम्सपासून. नेक्स्ट काय सांगितलं आहे, ॲज अ रिझल्ट ऑफ रिजिड अँड स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर दे आर हार्डेस्ट अँड मोस्ट इनकॉम्प्रेसिबल, हेज दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आयोनिक क्रिस्टलचं फक्त हाय मेल्टिंग पॉईंट होता, बॉइलिंग पॉईंटचा तिथं उल्लेख नव्हता केला, पण याच्यामध्ये कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलमध्ये काय केलं आहे, हाय मेल्टिंग पॉईंट अल्सो बॉइलिंग पॉईंट. कारण का, ॲज अ रिझल्ट ऑफ रिजिड अँड स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर,
कोव्हॅलंट क्रिस्टल किंवा कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय असतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं काय होतं आहे, इलेक्ट्रॉन्स आर नॉट मोबाईल. किंवा ह्याच्यामधले पुढचीच जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, कोव्हॅलंट बॉन्ड हॅव इलेक्ट्रॉन्स आर नॉट मोबाईल बिकॉज ऑफ दिस कोव्हॅलंट सॉलिड आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते काय असेल ते पाहू. पण ज्या वेळेस कोव्हॅलंट बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन असतात, एकदा बॉन्ड तयार झाला की ते ज्या इलेक्ट्रॉनपासून ते बॉन्ड तयार होतोय ते इलेक्ट्रॉन काय असतात, नॉट मोबाईल. म्हणजे काय ते कसे असतात, स्टेशनरी. म्हणजे ते एका जागेवर स्थिर होतात. मोबाईल म्हणजे काय, त्यांची काय ते काय करतात, म्हणजे स्वतःची जागा, थोडक्यात काय स्वतःची जागा सोडत नाहीत. दे आर स्टेशनरी किंवा नॉट मोबाईल. म्हणून काय होतं आहे, ते स्ट्रक्चर किंवा कोव्हॅलंट क्रिस्टल किंवा कोव्हॅलंट बॉन्ड मिळून जे क्रिस्टल तयार होतो आहे त्यामध्ये किंवा त्या सबस्टन्समध्ये रिजिड आणि स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर. ते कसे असतात, रिजिड सॉलिड म्हणजे एका जागेवर स्थिर आणि स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर. सहसा कोणीही त्यांच्यामधला बॉन्ड किंवा इलेक्ट्रॉन बाकीच्या आसपास कोणताही फोर्स आला तरी त्याच्यावरती काय होतं, त्याचा इफेक्ट होत नाही. कारण का, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कशी असते, स्ट्रॉंग असते. म्हणून ते काय असतात, हार्डेस्ट अँड मोस्ट इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे आपण त्याच्यावरती कितीही प्रेशर ॲप्लाय केला तरी ते कॉम्प्रेस होत नाहीत. ते कसे असतात, इनकॉम्प्रेसिबल असतात. म्हणून दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण हाय असतो आणि बॉइलिंग पॉईंट पण काय, हाय असतो. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं आहे, डायमंडला जर तुम्ही कितीही त्याच्यावर प्रेशर अप्लाय करा तो प्रेस होईल का, नाही. क्वार्ट्ज, त्याच्यानंतर बोरॉन नायट्राइट एक्सेट्रा. नेक्स्ट थर्ड काय सांगितलं आहे, थर्ड टाईप कोणता आहे, मॉलिक्युलर क्रिस्टल किंवा मॉलिक्युलर सॉलिड. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स दॅट इज अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स. जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत मॉलिक्युलर क्रिस्टलमधले ते काय असतात, मॉलिक्युलर सॉलिड आर मॉलिक्युल्स. मॉलिक्युलर क्रिस्टलमधले जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते मॉलिक्युल्स असतात. आणि सेम सबस्टन्समधले मॉलिक्युल्स म्हणजे काय, सेम सबस्टन्समधले जे अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स आहेत त्यांच्यापासून काय, त्यांचे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे यांच्यापासून काय बनतं आहे, मॉलिक्युलर क्रिस्टल. नेक्स्ट काय सांगितलं आहे, दे आर पुअर इलेक्ट्रिक कंडक्टर्स अँड गुड इन्सुलेटर. जे मॉलिक्युलर क्रिस्टल असतात ते कसे असतात, पुअर म्हणजे खूप कमी त्यांच्यामधून, किंवा दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड गुड इन्सुलेटर. देन थर्ड काय सांगितले, मॉलिक्युलर क्रिस्टल्स हॅव वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स. दे आर युजली सॉफ्ट सबस्टन्स विथ लो मेल्टिंग पॉईंट. त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा असतो, कारण का ते अनबॉन्डेड सिंगल मॉलिक्युल्स किंवा अनबॉन्डेड सिंगल ॲटम्सपासून बनलेले असतात. किंवा त्यांचे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत, अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स किंवा मॉलिक्युल आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये काय असणार आहे, वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स. म्हणून दे आर युजली सॉफ्ट सबस्टन्स विथ लो मेल्टिंग पॉईंट. सॉफ्ट, आता अगोदर काय पाहिलं होतं आपण, जो सेकंड नंबरचा टाईप आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, त्याच्यामध्ये दे आर हार्ड अँड रिजिड विथ इनकॉम्प्रेसिबल सॉलिड. तसं ह्याच्यामध्ये काय, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स हा कसा आहे, वीक आहे. त्यामुळे हे कसे आहेत, युजली सॉफ्ट सबस्टन्स विथ हॅव लो मेल्टिंग पॉईंट. म्हणून हे सॉफ्ट आहेत नेचरनी, म्हणून यांचा मेल्टिंग पॉईंट कसा येईल, लो मेल्टिंग पॉईंट येईल. नेक्स्ट सांगितले, मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे पूर्ण 5 फोर्सचे टाईप होते. ते 11 स्टँडर्डला तुम्हाला डीपमध्ये ते सगळे दिले होते. कोणता, डायपोल इंट्रॅक्शन, त्याच्यानंतर डिस्पर्शन, त्याच्यानंतर लंडन फोर्स, त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग एक्सेट्रा. हे जे टाईप आहे ते तुमचे 11वी किंवा 11 स्टँडर्डमध्ये झालेले. त्याच्यामध्ये त्याचं काय आलं आहे, फक्त रेफरन्स आला आहे, काय, मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फर्स्ट सांगितलं आहे वीक डायपोल इंट्रॅक्शन किंवा पोलर मॉलिक्यूल
मध्ये काय असते, वीक डायपोल डायपोल इंट्रॅक्शन, अँड बी सांगितलं आहे व्हेरी वीक लंडन फोर्स ऑर डिस्पर्शन इन नॉन पोलर मॉलिक्यूल सच ॲज H2CH4, म्हणजे मिथेन मॉलिक्यूल, त्याच्यानंतर डायहायड्रोजन, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, व्हेरी वीक लंडन फोर्स ऑर डिस्पर्शन. तर हे झालं एक्सप्लेनेशन मॉलिक्युलर क्रिस्टलचं. नेक्स्ट पॉईंट एक राहिला आहे कोणता, मेटॅलिक क्रिस्टल. आज आपण काय पाहिलं, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर किंवा क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 पार्ट आहेत. कोणता कोणता, आयोनिक क्रिस्टल, नेक्स्ट कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, थर्ड वन इज मॉलिक्युलर क्रिस्टल, अँड फोर्थ इज मेटॅलिक क्रिस्टल. जो मेटॅलिक क्रिस्टल पॉईंट राहिला आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.